मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. मी तुमचा काशा ब्लॉगर. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की काल आपण बीडला गेलतो. आपल्या गाडीचं काम होतं ते काम केलं. अजून थोडंसं काम राहिलेलं आहे ते आता गेवरामध्येच करणार आहे. आपल्या गाडीचं आता व्हील अलाइनमेंट करायचं आहे. अजून लाईट वगैरे बंद पडले तर तेच लाईटचं आता काम करायचं. हेडलाईट वगैरे बंद पडले, तेच लाईट आता काम करायचं. तर चला मग आता आपण गाडीचं काम करायला जाऊ. मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतंय का, हे कृषी प्रदर्शन आहे बघा. आपल्या गेवरामधल्या दरवर्षी कृषी प्रदर्शन लागतंय. तर तुम्हाला ते पूर्ण लागल्यावर तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, हे आपलं गेवराईचं बस स्टँड बघा. हे बघा आपली गेवराईची बस स्टँड आहे बघा. पण इथं व्हील अलाइनमेंटच्या दुकानाच्या इथं आलोय बरं का. थोडंसं एक पुढं गाडी लागली, त्यामुळं आपल्याला एक 5-10 मिनिट थांबावं लागेल. त्यामुळे इथं थांबली, आपली गाडी लावली इथं. दरवेळेस पप्पा आपल्या इथंच करतात बरं का काम. बघू शकता आपली गाडी इथं एक भया लावायला लागले, म्हणजे इथला दुकानदार तो गाडी लावून चालू करायला लागले काम. तर मित्रांनो, आपल्या गाडीचे दोन्ही पण टायर सगळं ओपन केलेलं आहे बरं का. हे बघू शकता तुम्ही. इकडं आतमध्ये नेलेलं आहे टायर चेक करायला. तर मित्रांनो, आता आपली गाडी आतमध्ये लावली इकडं. हे बघू शकता इकडं बाहेर लावली होती. आता टायर वगैरे चेक करायला, परत इकडं व्हील अलाइनमेंट करायला आतमध्ये लावली गाडी चेक करून, टायर वगैरे चेक करून. तर मित्रांनो, हे बघा लावलं आहे. तर टायरला आपल्याला मशीन व्हील अलाइनमेंटचं काम चालू झालेलं आहे. तिथं कॉम्प्युटरमध्ये समोर दिसतंय, कॉम्प्युटर लावलं आहे का ते टायराचं, ते तिथं दिसणार आहे. आपल्या टायर सरळ आहेत का वाकडे झालेत काय झालं आहे, कशामुळे आपली गाडी पण वायबल मारते कधी कधी. हे बघा. तर मित्रांनो, आता आलतो आपल्या गाडीत सगळं काम झालेलं आहे. इथं गाडी लावली आणि आता बिल द्यायचं बाकी राहिलेलं आहे. तिथलं ओनर जरा बाहेर गेलेले आहेत. ते आल्यावर लगेच आपल्याला बिल करून परत आपल्याला जायचं दुसऱ्याकडं. आपल्या गाडीचं अजून लाईटिंग हेडलाईट वगैरे ते बंद पडले आहेत, तेच काम करत जायचं आपल्याला. तर चला मग. तर मित्रांनो, आपण इथं बॅटरीच्या दुकानात आलो. आपल्याला सगळं लाईट वगैरे चेक करायला गाडीचे. काय डोकं नुसतं दुकान लागले, नुसतं गाडीचे कामं करून. अजून त्याने विलायला मला दुसरंच काम सांगितलं. ते खाली कसं तर गोटेत म्हणते, गोटे चेंज करावं लागेल आपल्या गाडीचे. तर इथं गॅरेजचं काम पण चालू झालेलं आहे आपल्या इथलं बॅटरीच्या दुकानातलं. विलायला काम वगैरे झालं, मग आता लाईट वगैरे सगळं चेक करायचं काम चालू झालं आहे. तर आपल्या गाडीचे आता बल्ब गेलेत, ते बल्ब आणायला चाललो आहे. 2 बल्ब येईल, ते पहिले एक बल्ब आणले, आता अजून एक बल्ब आणायला चाललो आहे बा. तर इकडं आपल्या हॉर्नचं पण काम चालू आहे बरं का. आपला हॉर्न जरा खराब झाला बघा. आता आपण गाडीचं सगळं काम करून चालले आता घरी. आता दुसरं काही काम नाही. आता सगळं लाईटिंग वगैरे आपल्या व्हील अलाइनमेंट सगळं काम झालेलं आहे. चला मग आता घरी. तर मित्रांनो, आता आपण सगळं गाडीचं वगैरे काम वगैरे करून सरळ इथं आलो आहे. आता आपल्या सरकारचा फोन आला, तर मग तिचं क्लासेसचं टायमिंग संपलेलं आहे. मग का तसं तर आता तिला घ्यायला आलो आहे. बघू शकता इथं वरती क्लासेसला जाते ती. वा, गाडीचं काय ना काम का आपल्या मागं नुसतं 37 लागले तर काय करायचं. मित्रांनो, आता आपण गाडीचं काम वगैरे सगळं करून आलेलो आहे. आपल्या गाडीचं व्हील अलाइनमेंट, अजून लाईटिंग वगैरे सगळं काम करून आलो आहे. आणि आज आपले आई वडील पण येणार आहेत गावावरून, म्हणजे तुळजापूरला बस्ता काढायला गेले ते. तर आज येणार आहेत तिने घरी. आणि घरी येऊन मस्त भूक लागलेली, मग घरी अंडा पावर बनवलेली, मस्त जेवण करायला लागलो आता. तर मित्रांनो, आपण परत नंतर दुपारी जाऊन गाडीचं काम वगैरे करून आल्यानंतर आपण काय झोपलो होतो जरा थकल्यामुळं. नंतर ना आपल्या आता संध्याकाळी आपले आई पप्पा म्हणजे चुलता वगैरे सगळेजण आलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो चला. ते आले की नुसतं त्यांचा कार्यक्रम चालू आहे इकडं बघा. ते आले की नुसतं ओरडायला लागले. त्याचा काय विषय झाला काय माहिती इकडं.
त्यांचं झालं तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड होता. जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जाता तसं सबस्क्राईब करून जा मित्रांनो. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.